नमस्कार, मी आहे संकेत बोंद्रे. आपलं स्वागत आहे हिंदू सनातन धर्म या यूट्यूब चॅनलवर. आज आपण आलो आहोत राजेश्वर नगरीमध्ये, म्हणजेच अकोला नगरीमध्ये. तिथे बघू शकता की भव्य कावड यात्रा निघाली आहे. महादेवांचे भक्त सगळीकडे दिसत आहेत आणि आज आपण त्यांच्यामध्ये खेळ खेळणार आहोत. खेळ म्हणजे कसा, 3 प्रश्न विचारणार, 3 प्रश्नांची बरोबर उत्तर दिली तर ही प्रभुपादांची ओरिजिनल ॲज इट इज भगवद्गीता पूर्णपणे मोफत मिळणार. तर बघूयात. तर आपण साधे खेळ खेळणार, 3 प्रश्न विचारणार, 3 प्रश्नांची बरोबर उत्तर दिली तर ही भगवद्गीता तुम्हाला मोफत मिळणार. भगवद्गीता माहिती आहे? भगवद्गीतेमध्ये किती अध्याय होते? नाही माहीत? भगवद्गीता वाचा प्रभूजी. घरी असो, घरी आहे की नाही भगवद्गीता? मग वाचा. आज तुम्हाला माहिती आहे बांगलादेशमध्ये काय हालत होत आहे आपल्या हिंदूंची. ठीक आहे, चालेल. हरे कृष्ण, धन्यवाद. काय नाव आपलं? प्रशांत राऊत. कुठे राहता? मोठी उमरी, छोटी उमरी. बरं, तर तुम्हाला सोपे 3 प्रश्न विचारणार. 3 प्रश्नांची बरोबर उत्तरे आली तर तुम्हाला ही भगवद्गीता मोफत मिळणार. ठीक आहे. तरी भगवद्गीता माहिती आहे ना तुम्हाला? भगवद्गीतेमध्ये किती अध्याय होते? नाही माहिती? नाही माहिती. आशा सुसनकर माताजी आपल्यासोबत आहे. भगवद्गीता आहे तुमच्या घरी? भगवद्गीतेमध्ये किती अध्याय आहेत? 108 अध्याय म्हणते. हरी बोल. अच्छा, नाही, भगवद्गीतेमध्ये टोटल 18 अध्याय आहेत. ठीक है, धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपका नाम? योगीराज सिंह राजपूत. रुधिराज सिंह राजपूत. ओके, तो आपके घर भगवद्गीता है? हाँ जी. वेरी गुड. तो बस इसके ऊपर आपको 3 सवाल पूछूंगा, उसके सही जवाब देंगे तो आपको ये भगवद्गीता और एक फ्री मिल जाएगी. ठीक है, तो भगवद्गीता में कितने अध्याय थे? 18. हरि बोल. प्रभु जी ने सही जवाब दिया है, 18 अध्याय. और भगवद्गीता में दूसरा सवाल, भगवद्गीता में श्लोक कितने थे? एग्जैक्टली तो पता नहीं है, फिर भी 4-4.5 हज़ार के करीब. नहीं, प्रभु जी का गलत जवाब है. भगवद्गीता में 700 श्लोक थे. रुपेश सरोदे आपल्यासोबत जोडलेला आहे. कुठल्या प्रॉपर? पुण्यातनं. अरे वा वा. तर तुम्हाला 3 प्रश्न विचारतो. 3 प्रश्नांची बरोबर उत्तरं दिली तर ही भगवद्गीता तुम्हाला मोफत देतो. ठीक आहे. भगवद्गीता आहे घरी? हां, घरी आहे ना? बरं. भगवद्गीतेमध्ये टोटल किती अध्याय आहे? 152. 152? नाही प्रभूजी, 152 नाही, फक्त 18 अध्याय आहेत. हरे कृष्ण. रामकृष्ण हरी. माऊली वारकरी भेटलेले आहेत आपल्याला. कुठल्या प्रभूजी तुम्ही? मी प्रॉपर राजनखेड गावचा आहे, खेडेगावचा. अच्छा. तालुक्यात. काय नाव आपलं? अशोक विजयसिंग जाधव. अशोक विजयसिंग जाधव आपल्याला भेटले. महाराजांच्या नावानं ओळखले जातात. अच्छा, अरे वा वा वा. तुमच्या घरी भगवद्गीता आहे? आहे ना? वा वा. तर आम्ही तुम्हाला अजून एक भगवद्गीता देऊ, ते पण मोफत. फक्त तुम्हाला काय करायचं, 3 प्रश्नांची बरोबर उत्तरं द्यायची आहे. ठीक आहे ना? चालेल. पहिला प्रश्न, भगवद्गीतेत किती अध्याय होते? भगवद्गीतेमध्ये किती अध्याय होते? नाही माहीत? बरं, ठीक आहे, 5. तरी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो. भगवद्गीतेमध्ये टोटल श्लोक किती आहेत? श्लोक पूर्णपणे नाही वाचलेले आहे. नाही माहिती? नाही. काही हरकत नाही माऊली, एवढे पूर्ण काय हरकत नाही. पण माऊली आजपासून भगवद्गीता वाचणार नेहमी. वाचणार ना नक्की? चला, ठीक आहे. रामकृष्ण. हरे कृष्ण. मराठी हिंदी? आप मराठी हिंदी. क्या नाम है आपका? पूजा शर्मा. तो पूजा शर्मा माताजी आज हमारे साथ जुड़ी है अकोला से. अकोला से है ना? हाँ. तो कुछ नहीं, आपको सिर्फ 3 सवाल पूछूंगा, उसके सही जवाब देने हैं और आपको मिलेंगे भगवद्गीता बिल्कुल फ्री. भगवद्गीता है आपके घर? जी नहीं. तो ठीक है. तो पहला सवाल, भगवद्गीता में कितने अध्याय हैं? 18 अध्याय. हरि बोल. माताजी ने पहले सवाल का जवाब बिल्कुल सही दिया है और 2 सवाल सही देने हैं, उसके बाद आपको भगवद्गीता बिल्कुल फ्री मिल जाएगी. ठीक है. हरे कृष्णा. 1 मिनट रुक. बहुत अच्छी भगवद्गीता है. दूसरा 1 मिनट. 1 मिनट. ठीक है. दूसरा सवाल, भगवद्गीता में टोटल श्लोक कितने हैं? 700. हरि बोल. माताजी ने दूसरा भी सवाल का सही जवाब दिया है. बस आपको आखिरी एक सवाल का सही जवाब देना है, आपको ये भगवद्गीता बिल्कुल फ्री मिलेगी. ठीक है. भगवद्गीता में कितने लोगों का वर्णन किया है? कितने लोग हैं भगवद्गीता में? 4. हरि बोल. माताजी ने तीनों सवाल का सही जवाब दिया है तो इनको भगवद्गीता मिलती है. नई भगवद्गीता दीजिए प्रभु जी. हरि बोल. थैंक यू माता जी. हरे कृष्णा.
तर पहिला प्रश्न असा की भगवद्गीता आहे तुमच्या घरी? आहे ना? नाही का? मग भगवद्गीता घ्या नक्की. भगवद्गीतेमध्ये टोटल किती अध्याय आहेत? 116 आहे वाटतं. 116 अध्याय हे उत्तर चुकीचं आहे. भगवद्गीतामध्ये टोटल 18 अध्याय आहेत. ठीक आहे, काही हरकत नाही प्रभूजी. 18 ठीक आहे. तर तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगचे नावं सांगून. सोमेश्वर, सोमेश्वर, नागेश्वर, महाबळेश्वर, महाबळेश्वर. नाही. तो पहला सवाल, आज बताया महादेव का वातावरण हो चुका है, सब भक्तिमय वातावरण. तो 12 ज्योतिर्लिंग के नाम बताइए. सोमनाथ, ओंकारेश्वर, भीमाशंकर, नागेश्वर, कृष्णेश्वर, हो गया, विश्वनाथ, बैजनाथ, ठीक है, और रामेश्वर, ठीक है, और थैंक यू सो मच प्रभु जी ने 12 ज्योतिर्लिंग में से 8 ज्योतिर्लिंग के सही जवाब दिए. तो उनको भगवत गीता तो नहीं मिलेगी, लेकिन हमारी ओर से कोई दूसरा और एक गिफ्ट मिलेगा. प्रभु जी हरी बोल. थँक यू प्रभू जी. हरे कृष्ण. भगवद्गीता आहे का घरी? नाही का? भगवद्गीता असायला पाहिजे घरी. काही हरकत नाही, भगवद्गीता सगळ्यांसाठी आहे. तिथे भगवंतांनी जात धर्म कुठेच म्हटलेलं नाही आहे. ठीक आहे का? भोलेच्या दर्शनाला आले ना महादेवाच्या. ठीक आहे, 12 ज्योतिर्लिंगाचे नाव सांगा मला. नाही माहिती? काही हरकत नाही. हरे कृष्ण. तर भगवद्गीतामध्ये किती अध्याय आहेत? 18 अध्याय. बरोबर उत्तर दिलं आहे माताजींनी. दुसरा प्रश्न, भगवद्गीतेमध्ये श्लोक किती आहेत? टोटल श्लोक किती आहेत? मिळून सांगू शकता, कोणाला येत असेल. ठीक आहे, मिळून सांगू शकता. पहिला प्रश्न असा की भगवद्गीतेमध्ये किती अध्याय आहेत? भगवद्गीता आहे आमच्याजवळ, पण अध्याय थोडासा 36 ते 39. 36 है 39. हरे कृष्णा. थैंक यू. तो पहला सवाल एकदम इजी है. भगवत गीता में किसने किसको ज्ञान दिया? कृष्णा ने एक्चुअल में उनको अर्जुन को ज्ञान देना था, बट झंडे पे हनुमान जी को उनको सुनानी थी. किनको सुनानी थी? हनुमान जी को. हनुमान जी को. झंडे पे बैठे हुए थे ना वो. हाँ, उनको सुनानी थी ना. नहीं, लेकिन भगवान ने किसको ज्ञान दिया? अर्जुन को. अर्जुन को. ठीक है, हनुमान जी को नहीं ना? दे उनको रहते, बट सुनानी उनको थी. अच्छा ठीक है, हनुमान जी को सुनानी थी लेकिन अर्जुन ने सुन ली, ऐसा कहना है माता जी का. ठीक है, दूसरा सवाल ऐसा, भगवत गीता में टोटल कितने अध्याय हैं? 16 और 17 और 21. 16, 17, 21. भगवत गीता में टोटल 18 अध्याय आहे. ओके, थँक्यू. हरे कृष्ण. पहिला प्रश्न, भगवद्गीतेमध्ये कोणी कोणाला ज्ञान दिले? कोणी सांगितली कोणाला भगवद्गीता? हा? रामाने. राम रामायणात होते, महाभारतातला आहे. भगवद्गीता कोणी कोणाला सांगितली? भगवद्गीता कृष्ण भगवानने अर्जुनाला सांगितली. भगवद्गीतेमध्ये कोणी कोणाला ज्ञान दिले? कृष्णाने अर्जुनाला. कृष्णाने अर्जुनाला. बरोबर उत्तर. पहिल्या प्रश्नाचं तुम्ही बरोबर उत्तर दिलाय. दुसरा प्रश्न असा की भगवद्गीतामध्ये किती अध्याय आहे? ते नाही माहिती? शंकरजीच्या दुसऱ्या पत्नीचं नाव काय? शिवजीच्या दुसऱ्या पत्नीचं नाव काय? पहिली पत्नी तर माहीत असेल ना, पार्वती. दुसऱ्या पत्नीचं नाव? सती. बरोबर उत्तर दिलंय माताजींनी. धन्यवाद. एका प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलंय. आता दुसरा प्रश्न विचारतो, भगवद्गीतेमध्ये किती अध्याय आहेत? नाही माहिती? ठीक आहे, काही हरकत नाही. धन्यवाद. भगवद्गीतेमध्ये कोणी कोणाला ज्ञान दिले? कृष्णाने दिलं. कोणाला? अर्जुनाला. कृष्णाने अर्जुनाला. बरोबर उत्तर दिलं आहे. पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं. दुसरा प्रश्न, भगवद्गीतेमध्ये टोटल किती अध्याय आहेत? मला वाटतं आमच्या ह्याच्यात ते छोट्या ह्याच्यात 18 आहेत वाटते. सगळ्या ह्याच्यात 18 आहेत, छोटे असो मोठे असो. 18 अध्याय. बरोबर दिलं आहे उत्तर. 2 प्रश्नांची बरोबर उत्तर दिली. आता फक्त तिसरा प्रश्न बरोबर द्या, त्यानंतर भगवद्गीता तुम्हाला मोफत मिळणार. ठीक आहे.
भगवद्गीते ही महाभारतात कुठल्या पर्वावर सांगितली आहे? कुठल्या पर्वामध्ये भगवद्गीता सांगितली आहे महाभारतामध्ये? म्हणजे जे वेगवेगळे पर्व होते ना, तर महाभारतामध्ये ही भगवद्गीता कुठल्या पर्वामध्ये सांगितली? म्हणजे केव्हा सांगितली? मला वाटलं तिसऱ्या पर्वात सांगितलेली आहे. नाही नाव आहे त्याला असं. नाही लक्षात पण नाही माझ्या. नाही, भीष्म पर्व. भीष्म पर्वामध्ये भगवद्गीता सांगितली आहे. ठीक है, कोई हरकत नहीं, धन्यवाद। भगवद्गीता में किसने किसको ज्ञान दिया? श्री कृष्ण ने अर्जुन जी को। जी बिल्कुल सही जवाब है, पहले सवाल का आपने सही जवाब दिया। दूसरा सवाल ऐसा है, भगवद्गीता में टोटल कितने अध्याय हैं? 8 है शायद, ध्यान नहीं है। नाही, भगवद्गीतेमध्ये कोणी कोणाला ज्ञान दिले? भगवान श्रीकृष्णाने कोणाला नाही सांगता, कोणाला ज्ञान दिले भगवान श्रीकृष्णाने? नाही सांगता। नाही सांगतायत? ठीक आहे, काय हरकत नाही, भगवद्गीता वाचा प्रभूजी. ठीक आहे, चालेल. हरे कृष्ण. त्याच्यामध्ये बोला एकदा, हरे कृष्ण. हरे कृष्ण। पहिला प्रश्न असा सोपा प्रश्न आहे, भगवद्गीतेमध्ये कोणी कोणाला ज्ञान दिले? श्रीकृष्णाने अर्जुनाला, बरोबर उत्तर. दुसरा प्रश्न असा आहे, भगवद्गीतामध्ये टोटल किती अध्याय आहेत? 21? नहीं, चुकलं उत्तर. मेरे को पूरा सब मालूम है ना? ठीक है। भगवद्गीता में किसने किसको ज्ञान दिया? श्री कृष्ण ने ज्ञान दिया, किसको? वो अपने अर्जुन को। क्या बात है, सही जवाब। पहले सवाल का सही जवाब। अभी दूसरा सवाल। ठीक है, अभी दूसरा सवाल ऐसा है, भगवद्गीता में कितने अध्याय थे? 7 या 8 अध्याय थे। 7 या 8? कोई बात नहीं, 18 अध्याय थे. भगवद्गीतेमध्ये कोणी कोणाला ज्ञान दिले? कृष्ण भगवान ने अर्जुन को ज्ञान दिया। कृष्ण भगवान ने अर्जुन को ज्ञान दिया, बराबर सही जवाब है। पहले सवाल का सही जवाब दिया। अभी दूसरा सवाल, भगवद्गीता में टोटल अध्याय कितने हैं? वो नहीं पता? 18 अध्याय है। ठीक है, हाँ, 18 ठीक है, कोई बात नहीं, इसमें बोल दीजिए हरे कृष्णा। हरे कृष्णा। हरे कृष्ण। धन्यवाद. भगवद्गीतेमध्ये टोटल किती अध्याय आहेत? 18 अध्याय, बरोबर उत्तर आहे. पहिल्या प्रश्नाचं तुम्ही बरोबर उत्तर दिलं आहे. दुसरा प्रश्न असा, भगवद्गीतेमध्ये टोटल किती लोक आहेत? किती लोकांचं वर्णन आहे भगवद्गीतेमध्ये? किती लोक आहेत? किती जण आहेत? 8 जण। 8 जण. कोण कोण? ठीक आहे, काय हरकत नाही, चुकलेलं उत्तर आहे. भगवद्गीतेमध्ये 4च लोक आहेत, भगवान कृष्ण, कृष्ण, अर्जुन, संजय आणि धृतराष्ट्र. ठीक आहे, धन्यवाद. भगवद्गीतेमध्ये कोणी कोणाला ज्ञान दिले? कृष्णाने अर्जुनाला, बरोबर उत्तर. दुसरा प्रश्न, भगवद्गीतेमध्ये टोटल श्लोक किती आहे? नाही माहिती? भगवद्गीतेमध्ये कोणी कोणाला ज्ञान दिले? भगवद्गीतामध्ये श्रीकृष्णाने ज्ञान दिले. कोणाला? हे समजा मनुष्याला. मनुष्याला नाही, भगवद्गीतेमध्ये कोणाला? हे मनुष्यासाठी तर आहे. अर्जुनाला. अर्जुनाला, बरोबर उत्तर दिलं आहे पहिल्या प्रश्नाचं. दुसरा प्रश्न, भगवद्गीतेमध्ये टोटल अध्याय किती आहेत? भगवद्गीतामध्ये टोटल अध्याय 108 आहे. 108. नमस्कार. हरे कृष्णा. काय नाव आपलं? गणेश. गणेश. आपलं सर? गजानन सर. आपलं? मयूर सर. तर मी तुम्हाला भगवद्गीता आहे तुमच्याकडे? आहे, सर्वांकडे आहे. वाचली आहे? यांनी वाचली आहे म्हणतात. तर मी तुम्हाला 3 सोपे प्रश्न विचारणार, तिघे म्हणून उत्तर दिले तरी चालेल. 3 प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली तरी भगवद्गीता तुम्हाला मोफत मिळणार. ठीक आहे. पहिला प्रश्न असा, भगवद्गीतेमध्ये सोपा प्रश्न आहे, भगवद्गीतेमध्ये कोणी कोणाला ज्ञान दिले? श्रीकृष्ण भगवानने अर्जुनाला, बरोबर उत्तर आहे. दुसरा प्रश्न असा की भगवद्गीतेमध्ये टोटल किती अध्याय आहेत? 18 अध्याय. हरी बोल. 2 प्रश्नांची बरोबर उत्तर दिली आहेत. आता तिसरा प्रश्न, भगवद्गीता महाभारतामध्ये कुठल्या पर्वावर सांगितले? नाही, भीष्म पर्व. धन्यवाद. एकदा याच्यामध्ये बोलून द्या, हरे कृष्णा. हरे कृष्ण। आपके घर भगवत गीता है? पढ़ते हैं आप? नहीं पढ़ते? माता जी आप? नहीं, लेकिन भगवत गीता पढ़ना चाहिए. आज विदेशों में देखिए, सभी बच्चों को, छोटे छोटे बच्चों को भगवत गीता सिखाया जाता है.
तो आप गिफ्ट भी दे सकते हैं, भगवत गीता लेके जाइए और आपको फ्री मिल सकती है। 3 सवाल के सही जवाब देने हैं, आपको भगवत गीता बिल्कुल फ्री मिलेगी। ठीक है, बहुत आसान सवाल है। पहला सवाल, भगवत गीता में किसने किसको ज्ञान दिया है? श्री कृष्ण ने अर्जुन को। श्री कृष्ण भगवान ने अर्जुन को ज्ञान दिया है। बहुत सही जवाब है आपका। दूसरा सवाल ऐसा है कि भगवत गीता में टोटल अध्याय कितने हैं? टोटल अध्याय 118। पहिला प्रश्न खूप सोपा आहे, भगवद्गीतेमध्ये कोणी कोणाला ज्ञान दिले? कृष्णानं अर्जुनला ज्ञान कृष्णाने अर्जुनाला, बरोबर उत्तर। पहिल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं। दुसरा प्रश्न असा, भगवद्गीतेमध्ये टोटल किती अध्याय आहेत? 12 अध्याय 12, 18, 12 की 18? पक्का? पक्का? ठीक आहे, हरी बोल। 18 अध्याय। दुसऱ्या प्रश्नाचं सुद्धा बरोबर उत्तर दिलं आहे तुम्ही। आता फक्त तिसरा प्रश्न बरोबर उत्तर द्यायचा आहे, मग तुम्हाला भगवद्गीता मोफत मिळणार। ठीक आहे, तिसरा प्रश्न असा आहे, भगवद्गीतेमध्ये टोटल किती लोकांचं वर्णन आहे? किती लोक आहे त्यामध्ये? किती जणांनी डिस्कशन केलं आहे? 10? कोण कोण? कृष्णाजींच्या फॅमिलीतले नाही ना, तुम्ही 2 सोपे विचारले, हे तिसरा हात विचारलं. हार्ड नाही आहे, भगवद्गीतेमध्ये फक्त 4च जण आहेत। कोण कोण? कृष्ण, अर्जुन, संजय आणि धृतराष्ट्र। ठीक आहे, काही हरकत नाही। धन्यवाद, तुम्ही आम्हाला बरोबर 2 प्रश्नांची बरोबर उत्तर दिली, तरी तुम्हाला एक गिफ्ट देतो मी। ठीक आहे, हरे कृष्ण। हरे का बोलून द्या सर्वजण त्यामध्ये। हरे कृष्ण. धन्यवाद। पहिला सोपा प्रश्न, भगवद्गीतेमध्ये किती अध्याय आहेत? 18 अध्याय। बरोबर उत्तर दिलं आहे त्यांनी, भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय। दुसरा प्रश्न असा, तर शंकरजीच्या दुसऱ्या पत्नीचं नाव काय? पहिली पत्नी माहिती आहे कोण? पार्वती। दुसऱ्या पत्नीचं नाव काय? हां, उमापती नाही माहिती? काय हरकत नाही। शंकरजीच्या शिवजीच्या दुसऱ्या पत्नीचं नाव आहे सती। भगवद्गीता है आपके घर? पढ़ते हैं? पढ़ते नहीं, पढ़ना चाहते अभी। पढ़ना चाहते हैं तो जल्दी से स्टार्ट कीजिए। तो कुछ नहीं, आपको भगवद्गीता आज बिल्कुल फ्री मिल सकती है। 3 सवाल के सही जवाब देने हैं, तो उसके ऊपर आपको भगवद्गीता फ्री मिल जाएगी। ठीक है, तो पहला बहुत ही आसान सवाल, भगवद्गीता में किसने किसको ज्ञान दिया? कृष्ण ने अर्जुन को ज्ञान दिया है। कृष्ण भगवान ने अर्जुन को ज्ञान दिया, बराबर। दूसरा सवाल, भगवद्गीता में टोटल कितने अध्याय हैं? नहीं पता? पता होना चाहिए। हमारा हिंदू धर्म का सभी धर्मों के लिए भगवत गीता बहुत ज़रूरी है। और आप देख रहे हैं आजकल कितना बांग्लादेश में कैसा हो रहा है, हिंदू या सभी के ऊपर अत्याचार, या जो भी कोलकाता में, तो हिंदू जन जागृति होना ज़रूरी है। तो भगवत गीता पढ़िए और अपने दोस्तों को भी भगवत गीता दीजिए एज अ गिफ्ट। हरे कृष्णा। हमारे हिंदू सनातन धर्म का ये पहला वीडियो था ऐसा, जो कि लाइव इंटरेक्शन। इसमें मेरे साथ थे हमारे अवतारे चैतन्य प्रभु जी, संचित प्रभु जी और हमारे छोटे बलवान प्रणव प्रभु जी, और कैमरा जो हैंडल किया हमारे हरिनाम संकीर्तन प्रभु जी। हरि हिंदू सनातन धर्म चैनल को सब्सक्राइब करो,